इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आंतरराज्य दरोडा आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांसह टोळी पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी गुन्हे शोध पथक गस्त करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीने NIT कॉलेज समोर रोडवर वज्रेश्वरी पाटलगत 6 ते 7 जण संशयितरित्या हालचाल करत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून धनराज सिंग, बहादूर सिंग शी, त्रिलोक सिंग सरदार, अमन सिंग, करतार सिंग शिकलकर, बलबीर सिंग उर्फ गोलू सिंग, राजू सिंग शिकलकर, आझाद सिंग, सतनाम सिंग शिकलकर, अमर सिंग, हरबंश सिंग यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, कैलास शिंदे, अमोल काळे, पोलीस नाईक जयवंत कुडोना, पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, पोलीस शिपाई विलास चारोस्कर, नितीन जगताप, पोलीस अंमलदार वैभव परदेशी, सचिन बहितकर, अमोल देशमुख, गणेश आघोणे, अमोल देशमुख, पोलीस शिपाई विनोद चितळकर, योगेश वायकडे, संतोष मोरे, महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोईर आदींनी कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.